पाक्या, अरे झालंय काय तुला? 3 दिवस झाले कोणासंग बोलत नाही, घराच्या बाहेर निघत नाही, गावात बघितलं नाही, हॉटेलमध्ये नाही कोणच्या. काय झालं का? व्हॉट इज द हॅपनिंग? काय अवघड झालंय. अरे अवघड म्हणजे काय झालंय बाबा? तुम्हाला सांगून नाही कळणार आहे. काय अवघड झालंय. अरे सांगितल्याशिवाय कसं काय कळम पाका? तुला काही त्रास आहे का? नाही ना. तुला कोणी काय बोललंय का? नाही ना. तुला कोणी हाणलंय का? नाही ना. अरे बोलला नाही, हाणला नाही, मग झालं काय? तुला मुळ्यात उठला का तुझा? करा चेष्टा करा, तुम्ही माझी चेष्टाच करा. तुम्हाला नाही कळायचं मला काय आलं. पाक्या, तुझ्याकडे बघून असं वाटतं तुला भूक लागत नसेल. खरे हातपाय बिपार गळून गेले असते. खरे तुझं अंगात आहे ना, अंगात असं अशक्तपणा जाणवत असेल. एकदम खरंय तुझं. पाका, माझ्या मित्रा, तुला येडच झालाय. मला येड मायला तुझ्या काही बोलतो यो. अरे शेटल हो, मित्र आहे ना आपला, चेष्टा करतो. बरं पाक्या, तू सांग, तुला कोणी काय बोललंय का? एका बुक्कीत थोबाड फोडतो रावसाहेबाचा शब्द आहे. येस तू दुखले ना, बायची कुणीच बोलत नाही. अरे कोण बोलत नाही? कोण बोललं पाहिजे? 4 दिवस झालं मायाशी कुणी बोलत नाही, बायकडे बघत नाही. अरे एवढी गोष्ट आहे होय? काय राव तू रडतो? आता विचारतो तिला का बोलत नाही म्हणून. काय उपयोग आहे का? तिला मायाबद्दल काहीच वाटत नाही. अरे बाबा कसं वाटन? ती म्हणजे छबीदार सुरत देखणी, जशी हिरकणी नार गुलजार. शेलटी उन्हावी कटी, जशी हनुवटी नयन तलवार. आणि मग ती शेवंत म्हणजे एकदम अप्सरेवाणी, आणि तुझं तोंड म्हणजे ते फॅक्टरीतल्या जब्यासारखं. अरे काय बी झालं तरी शेतकरी गडी येतो. बाबने, असं काय बोलतो तू? शेतकरी गडी म्हणजे शेतकऱ्याला काय कमी समजतो का? शेतकऱ्याला काय मन नसतं का येडे? जगून काहीच उपयोग नाही, जगायचंच नाही मला. आता मरतो का भाडे तिच्यासाठी? माझ्यासाठी शेवंत नाही तर काय नाही, काय नाही. शेवंत गप्पा, हा इथं येड मेली काय ती? त्याला एवढं प्रेम जर बायकोवर कोणी केलं ना, पाय धुवून पाणी पेन ते आयुष्यभर वार्ता करतोय. इथं आम्ही आमच्या बायकोमुळे सारखं रडतोय, आणि एक येड दुसऱ्याच्या बायकोसाठी रडत आहे. बाबऱ्या, तिला दुसऱ्याची बायको म्हणू नको. अरे मग का तुझी आहे का ती? अरे दाजी संगत लगीन केलंय तिनं. तुम्ही निघा, तुम्ही माझी विचारपूस करायला की माझं जखमेवर मीठ चोळायला तर निघा तुम्ही. अरे तुम्ही मित्र नाही, तुमच्यापेक्षा वैरी बरे. निघा निघा. पाक्या शेटल हो, जास्त गरम न खाऊ. अरे धीरा न घे, आपण देऊ ना तुझी सेटिंग लावून. शेटिंग लावणार म्हणजे नक्की काय करणार रावसाहेब तुम्ही? हे बघ पाक्या, बाई माणसाला ना माणूस कसा रोमॅन्टिक आवडतो. शेवंताला बी आहे ना रोमॅन्टिकच माणूस आवडणार. मला रोमॅन्टिक नाही ना वागता येत. आम्ही आहे ना. म्हणजे तुम्ही रोमॅन्टिक वागा, मी इथनं बघतो काय करताय तुम्ही. तुझ्या आईच्या चिरगुट सगळं तुझे. अरे म्हणजे आम्ही तुला शिकवतो ना रोमॅन्टिक कसं वागायचं. ती शेवंत होऊन तुला म्हणली पाहिजे. हा असं होईल. मला सांगा रावसाहेब, मला धीर होत नाही. सांगा काय करायचं मी. हे बघ, तू सायराट पिक्चर बघितलाय का? 4 वेळा पाहिला आणि एकदा अर्ध्यातनं निघून आलो. का म्हणून? ते पुढचं लय इमोशनल आहे. त्याचं काय करायचं? तुला दे ना विषय सोडून. हे बघ, त्या सायराट पिक्चर मधलं तुला कोण आवडतं? प्रिन्स दादा. नेते येतो मी. अरे मला पण यायचंय बस. अरे तुला त्यातलं ते आर्ची परश्या ते नाही आठवत का? एकटीच चालले आम्ही, शेतात चालले आम्ही, आता येते आम्ही, ते नाही आठवत का? आहेत कुठं तरी. याच्या आईला याच्यामुळेच ती शेवंत याचं थोबाड बघत नाही. अरे कुठं तरी नाही, अख्ख्या पिक्चर भर हिरो हिरोईन येते. तुझी सुरुवातच इथून आहे, तर तुला सांगून काय फायदा आहे? चल भाऊ घरी. नाही नाही रावसाहेब, ऐका असं करू नका. मी पाया पडितो, तुमच्या नाक रगडीतो. इथं तुम्ही म्हणाल तर तुमचे कपडे धुतो, तुमची गाडी धुतो, पण असं करू नका रावसाहेब, असं करू नका प्लीज. बाबा तुला वाटतं ना का शेवंता तुझ्या प्रेमात पडली पाहिजे? बघ रावसाहेब, नुसती पडली नाही हो, प्रेमात बुडाली पाहिजे. मार भाड्या मार.
तिला आहे ना पाण्यात बुडूनच मार. तिला घेऊन हिरीत उडीत मार ना तू. बाबने पाण्यात बुडाली नाही रे, प्रेमात बुडाली पाहिजे म्हणलं मी. हे बघ पाक्या, तुला वाटतं ना ती तुला हो म्हणाव. हा हा मी सांगतो तसं करा. हा बघ आता बघ, सायराट पिक्चर डोळ्यासमोर आणायचा. आणला. हा त्यातला तेव सीन आठवायचा. कोणता ते नाही का मंदिरात या का तेव्हा पारशा नाही का आरतीच्या शँडलवर असे गुलाबाचे 2 फुलं ठेवतो बघ. यो सीन आपण आहे ना की क्रिएट करायचा, असं पिक्चर सीनच करायचा तयार. अख्खा पिक्चर करू आपण. तुम्ही सांगा येतील माझे. ठरलं तर मग. हे बघ पाक्या, तू उद्या 2 गुलाबाचे फुलं घेऊन येशील का? रावसाहेब अहो गुलाबाचे काय, बेशरमाची फुलं घेऊन येतो, धोत्राची फुलं घेऊन येतो. नेते हे बेशरम आहे ना, धोत्रात घालून आणलं पाहिजे. हा ना राव. पाक्या, आता शेवंत बाहेर येईन, गुलाबाचं फुल बागान आणि येडी होऊन जाईन पार. मला तर आता तरकापच यायला लागलाय बघ, तरकाप यायला लागलाय. असा टाइम झाला काय पाक्या? अरे नाही, अरे शेवंत कधी बाहेर ते असं झालंय मला. ए भाड्या, हर्ष वायूनीच मरशील ना. दम धर जरा, दम धर. नाही तर ती शेवंत ती गुलाबाची फुलं घेईन आणि तुझ्या भाड्यावर ठेवीन. अरे गुलाबाची फुलं ठेवू दे, नाही तर काही बी ठेवू दे, आता मेलो तरी चालन. पण आता सगळा सीन मला असा डोळ्यासमोर दिसायला लागलाय. रुजलं बीज पिरतीच सजनी रुजलं. अरे भिजलं मन पिरमान समद भिजलं, सरलं मन मारून जगन सरलं. अरे हरलं या पिरमाला समद हरलं, अन कडाडलं पावसा मंदी अन आबाळाला यात आलं जी. सैराट झालं जी, सैराट झालं जी. दाजी आलं जी, दाजी आलं जी. ही फुलं इथं कोणी ठेवलेत? शेवंताकडनं पडली असते. अहो हे फुलं तुम्ही माझ्यासाठी आणले होय? हो म्हणजे तुझ्यासाठीच आणलेत. पक्या आईला तू नशिबात उलट आहे राव. आज मेहनत करे मुर्गान अंडा काय फकीर. अहो मला माहित नव्हतं आपल्या लग्नाला एवढं वर्ष होऊन सुद्धा तुम्ही इतके रोमॅन्टिक असतात म्हणून. म्हणजे मी पहिल्यापासूनच रोमॅन्टिक आहे, पण तुझं कधी लक्षच गेलं नाही ना माझ्याकडं. अहो तुम्ही पिक्चरच्या हिरोसारखं असं फुलं घेऊन आलात, मला सैराट पिक्चरचीच आठवण आली. मग मी तुझा परशा आणि तू माझी आरची. जा बाई, तुमच्या तर आज मूळच लय वेगळं दिसतंय. अलग जवाज नवत आणि बनतच झालंय आज. अयो ए उसाव लगन गोत सार, आधार कुणाचा नाही. ए भ्यागळल्या भुई परिजीन, अंगार जीवाला जाळी. राख झाली जगण्याची हाय तरी जिता, बोळ प्रेम माझ ही पडी कथा. बघ जगतोय कस साऱ्या जन्माचं हस, जीव चिमटीत याचा गावला. अगं बाई तुझ्या फिरतीचा हायंचू याला चावला. पका अरे एक पाय मोडला म्हणून गोम काही लंगडी होत नसती. तू काळजी नको करू. अरे लय आयडिया आहेत आपल्याकडे. पाक्या तू बघच आता असा प्लॅन तयार करीन ना तर शेवंताने तुझ्या पायात धरले पाहिजे. हे बघ पाक्या, कोणती बी बाई माणूस किंवा पोरगी पाठवायची म्हणजे ना आपल्या होल लाईफमध्ये 3 गोष्टी लय महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तू दिसायला हँडसम पाहिजे, दुसरी गोष्ट तुझ्याकडे पैसा पाहिजे, नाही तर तुला सहानुभूती निर्माण करता आली पाहिजे. पका शेठ आता शेवंताचा विषय द्या सोडून. हे बघ पाक्या, आता हँडसम म्हणजे तू आता तू हँडसम नाही, त्या विषय तुझा संपला.
पैशाचा विषय असन तर तेव्हा बी चान्स तुझा गेलेला आहे आता. मग आता काय चोऱ्या करू दरोडे टाकू पैसे मिळवायला आणि अनसमजी सध्या फेरायला मी लावत फिरतो का? गप नाही. ऐक हे बघ, हे सगळं करण्याची आहे ना काहीच गरज नाही. आपल्याकडलं भारी शक्कल आहे, आपण सहानुभूती निर्माण करू ना. सहानुभूती कुठून आणायची नेते? अरे ती अशी मिळत नसती रे, मिळवावं लागती. सांगा ना तुम्ही मग ही घाणभूती नक्की म्हणजे कुठे आहे, म्हणजे काय आहे ते मला काहीच कळत नाही. अरे सहानुभूती म्हणजे ना तुला सहानुभूती माहित नाही? तुला सहानुभूती माहित नाही? नेते काय असते ते? तुमच्या इच्छे टरमळे आणले. तुमच्या शाळेत गेलते का नाही रे कधी? एवढं सगळं समजून सांगायला मी काय एज्युकेशनल भीडचा माणूस आहे का काय? मग आम्हाला समजून असं सांगा ना तुम्ही तयार कशी करायची. लापशी तयार करायला सांगा लगेच करीतो, शिरा करायला सांगा लगेच करीतो, पण ह्या घाणभूती का काय ती कशी तयार करायची नाही माहिती, नाही समजत आम्हाला बुवा. शेटलो सांगतो ना दादा, सांगतो. हे बघ, एखाद्याच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण करणं म्हणजे एखाद्याच्या मनात आपल्याबद्दल दया उत्पन्न करणं. पण तो दया शिआयडीत आहे ना, तोडतो दरवाजा. अरे दया उत्पन्न करणं म्हणजे एखाद्याला आपल्याबद्दल अशी नाही का क्यू वाटली पाहिजे बा. माहिती पहिले क्यू नाही बाता. अरे सहानुभूती म्हणजे दया, क्यू क्यू वाटणं. त्यासाठी काय करायचं मग? हा मी काय म्हणतो नेते, हा आपण असं करू, हा पाक्याला आहे ना आपण आहे ना प्रेमात फाशी घ्यायला लावू. हा आणि तिला जाऊन सांगू की तू नाही म्हणली म्हणून हिने फाशी घेतली. मग तिच्या मनात आहे ना दया, सहानुभूती, क्यू निर्माण होईल. हा मला फाशी झाल्यावर ती रडणार, मी मेल मला मारायला टपला येऊ. अरे मेल्यानंतर सहानुभूती येऊन उपाय काय, मला मिळणार काय ती? हा राव, आपण असं केलं तर काय? आता पावसाळ्याचे दिवस आहेत, हा. तू भर पावसात उभं राहायचं आणि नुसतं तिच्या घराकडे बघत राहायचं. भर पावसात त्या घराकडे बघत राहायचं, हा म्हणजे मी पावसात गारठून मरण हा, आणि ती बाहेरच येणार नाही. हा अरे कोण शक्कल आणतो रे तू? या सगळ्या मारायच्याच गोष्टी करीतो नुसता. मग आता काय करायचं? तुम्ही सांगा रावसाहेब काय करायचं? पक्या आपल्याला असा काहीतरी प्लॅन करावा लागन का तुझा आणि तिचा आहे ना डायरेक्ट संपर्क आला पाहिजे. माझा आणि तिचा डायरेक्ट संपर्क, हा तिथं मला डायरेक्ट संपर्क येतो ना. कुठं? पाण्याच्या नळावर. हा झालं तर मग एक नंबर आयडिया. तुला सांगतो, ती आली ना पाणी भरायला नळावर, तू आहे ना तिला पाणी भरायला मदत करायची नाही का, आणि ती जेव्हा पाणी भरत असेल ना तेव्हा तो पाय मुडपल्याची ऍक्टिंग करायची. मग बघ कशी तुला VIP ट्रीटमेंट मिळते ती. हा काय शक्कल लढवली रावसाहेब. मला तर सगळं असं चित्र डोळ्यासमोर दिसतंय. पाणी भरायला जाणं, माझा पायात मूड पाय येणं, तिने मला उचलणं, खांद्यावर हात ठेवणं, घरी घेऊन जाणं. वा रावसाहेब वा. मुंगेरी लाल के हसीन सपने, शेख चिल्ली के औलाद, निच्चो भाई काय को येडे के माफी कर रहा, ऐसा घुमा के रपटा मारूंगा ना, ला पळू नको, कळलं ना? काय झालं? पाक्या तुझं हे सगळं झालं ना, फक्त आम्हाला विसरू नको. ए चिलीम तोंड्या, हा तू काय मदत केली ना मला तुला इसरायला? रावसाहेब सांगाल राव, मला चिलीम तो आणल्या म्हणतो, मी काय मदत करत ना याला. असं नसतं ना बबनराव. ऐका, इट इज हॅपनिंग ना. आता गाढवा संघ दोस्ती केली म्हणल्यावर आता गावात लागणार नाही का? गाढवा संगीत दोस्ती केला आता चाल म्हणता. ऐ कुठे निघेल पाणी भरायला का? हंडा घेऊन फिरायला चालले, येतो का तू पण? तू माझ्याशी नीट बोलतच नाही बा. अरे तुझ्या संग नीट बोलून काय, मला लोणचं घालायचं का काय तुझं? कुठे गेला हालता देखावा? आता एवढे दिवस माझ्यावर नजर ठेवून होता, आता काय त्यांच्या मागे लागलोस? काय भानगड आहे तुझं रे? काही काय बोलते तुम्ही? फक्त विचारलं ना कुठे गेलाय तो? ते गेले गावात, येतील इतक्यात. शेवंत किती काम करते का तू, किती कष्ट करते, एवढ्या लांब पाणी भरायला येते आणि तो नागोबा डुलतो इकडे तिकडे गावामध्ये. पक्या तुला एक बोलू का रे मी? तू माझी काळजी करण्यापेक्षा ना एक छान पोरगी बघ आणि लगीन करून टाक आणि तिची काळजी घे. ऐक की शेवंता, मी लगीन करतो की, पण तू हो म्हण की. होंडा घालीन डोक्यात तुझे. डोक्यात काय आला? त्यापेक्षा भरून देतो की मी अंडा. नको, नाही घालीन मी माझे. नाही ना, मी भरून देतो ना. नाही नाही ऐक ऐक, एवढं तरी ऐक की माझं प्लीज. हा नीट धर बरं का.
पाणी आहे का नाही? हाय ते बघ बरं, नीट धर नीट धर. आय 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 आय. अगं आयो, काय झालं पक्या? पाय मुडपला शेवण. नाही दुखते रे? हा कुठे? ते जाऊ दे, पण मी पाणी कसं भरू आता? अरे पाणीच राहू दे बाजूला, तुझ्या पायाचं बघ. काय झालं तुझ्या पायाला तर कोण करीन तुझं रे? किती काळजी ग तुला बाई शेवंता, किती काळजी आहे. बघ पाय सुजलाय बहुतेक ग बघ. इथे दुखते? हा आता जरा बरं वाटतंय. हा शेवंता, होय. मला तुझा आधार देशील, मला खांदा देशील, घरी नेशील? हो रे पक्या, आपण घरी गेल्यावर आंबी हळद लावू, तुला बरं वाटेल. हा चल. शेवंता काय झालं? अहो बरं झालं तुम्ही आलात. बघा ना, हा पक्याचा पाय मुडपलाय. अहो त्याला चालता बी आहे ना. हे चालता, हा जायला तू चालता बोलता देखा वाचायचं. बघू पक्या. आय 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 आय. लय दुखतंय दाजी, लय दुखतंय. लय दुखतंय दाजी, लय दुखतंय. मी एकटा माणूस, आता माझं कोण बघणार? मला भाकरी कोण देणार? पक्या तू काळजी करू नकोस रे. तुझ्या पाय जोपर्यंत बरं होणार नाही तोपर्यंत मी भाकरी देईन तुला. देशील? मग आता ह्यो पाय बरा नाही झाला तरी चालेल. ए बऱ्या शेवंता, आपल्या गावात मुडपा काढणारा एक लय भारी माणूस आहे. ते एक नेतो, त्याचा मुडपा काढून आणतो. कोण? गुरुजी. हा चला बघ्या, तुला गुरुजीकडे नेतो मुडपा काढायला. नाही नको ना, गुरुजीकडे कळाला मुडपा घरच्या घरी निघन ना. शेवंता म्हणली ना आंब्याळत लावते होय म्हणलेली. हो अय बघेंद्र, मुडपा नाही काढला ना, तुझे खायचे पियाचे बसायचे डबडं घेऊन जायचे सुद्धा वांदे होतील. अरे मी एका पायावर जाईन, पण मी तिकडे नाही येणार, अजिबात नाही येणार. तू एक काम कर, तू गुरुजीला घेऊन ये, मी शेवंता बसतो इथं. एका बुके सरळा करीन बघ. गुरुजी केवढा मोठा माणूस आणि त्याला हितपर्यंत शोभताय का? अरे तो काय ऐश्वर्य आहे का? काय फरक पडतोय? जाईन तू गुरुजीला घेऊन ये. आम्ही दोघं आहेत ना, आंब्याळत लावशील हो का बघ. ए शेवंता तू थांब इथं, ह्याला घेऊन जातो आणि मुडपा काढून येतो. चला उठ, लय नाटक करू नको. नको माल नको. ओट म्हणताय तुला. नको 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 नको. चल उठ. नको शेवंता, काय करू? ओट. तू म्हणते म्हणून जातोय. जा, नीट बस. अरे ए विक्रमाने नीट बस की रेड्या. बसलंय ना. शेवंता बापरे, अरे दाजी पाक्याला घेऊन कुठं चालला? पाठीवर याच्या पायाला खरंच मुडपा भरला काय? अयो, अहो आपल्या प्लॅन मध्ये तर शेवंत होती, ते दाजी कुठून आलं मध्येच? चायला बापने ह्या पाक्याचं आहे ना नशीबच फाटकय. चल बघू कुठं चाललेत ते. आई आई रावसाहेब. दाजी, अरे कुठं निघाला एवढं मोठं पार्सल घेऊन? अरे बाबा, गुरुजींच्याकडे नेतो याला, याच्या पायाला मुडपा भरलाय. छायला म्हणजे मुडपा भरला एकदाचा. ए बापड्या, अरे तुला काय सपन पडलं होतं याला पायाचा मुडपा भरणार आहे म्हणून? तुला कायला पाहिजे उचापाच्या भाड्या? बाबा दाजी, आम्ही पण येतो तुमच्या संग, शहाण्या हाताने मुडपा काढू त्याचा. चल हो सुरू तू. हा राम राम. अरे काय मेलोय का चला. भाड्यांनो? गुरुजी, गुरुजी, काय झालं? अहो ह्याला मुडपा भरलाय आणि मला माहिती आहे तुम्ही मुडपा करता म्हणून. मुडपा भरलाय? कुठे गेलतोय मुडपा भरून घ्यायला? नळावर पाणी भरताना भरताय म्हणतोय. सोडा खाली त्याला. किती वेळ पाठीवर घेणार? थांबा मी खुर्ची आणतो. दाजी, अरे पाठीवरून खाली ठेवायला सांगितलं होतं, फेकायला नव्हतं सांगितलं. अहो क्विंटलची गोण किती वेळ घेऊ पाठीवर? नेते माझ्या राहण्याचा सल्ला कोण दिला होता? दाजीनी. दाजी काढ बोट मग. काढ काढ काढ. वाचनात घेऊ दाजी. हळू 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 हळू. बंद कर की. पाक्या जरा जोरात वरड, ओरिजिनल वाटलं पाहिजे. आई ग गुरुजी दुखतंय दुखतंय इथं दुखतंय का? दुखतंय तिथं दुखतंय इथं बी दुखतंय तिथं बी दुखतंय दुखतंय दुखतंय. अरे बुचने, अरे नेमकं कुठं दुखतंय ते सांग ना. सगळीकडे दुखतंय दुखतंय दुखतंय. अरे मला वाटतं राव पाक्या नाटक करतोय, मुडपा भरलाच नाही. बरोबर.
हा अहो काही काय बोलताय गुरुजी पर जीव चाललाय माझा आयो आज या ठिकाणी आमच्या लक्षात आलेलं आहे का बा गुरुजीला यातलं काहीच कळत नाही. येते आईचा तडाखा. अरे गुरुजी आम्हाला वाटलं तुम्हाला यातलं लय नॉलेज असेल. जाऊन द्या. ती शेवंता वहिनी याच्या पायाला आंबे हळद लावून देते. चालला रे दाजी घ्या त्याला बस आहे उंटावर. परत 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 म्हणजे आता तुम्ही आणलं म्हणलं न्यायची जबाबदारी गुरुजीकडे आणायचं सांगितलं कोणी आणि मला तर वाटतं 4-5 दिवस आता शेवंतालाच पाक्याची सेवा करावं लागन. काय बाबा शेजार धर्म आहे ना. हा ए थांबा मी अजून एकदा नीट बघतोच याच्याकडं. बघा बघा आत्ता खरा मुडपा निघला कसला आत्ता भरला. आत्ता भरला म्हणजे याचा अर्थ पक्या नाटक करत होता. दाजी याला मुडपा भरलाच नव्हता. बबनराव गुरुजीने या ठिकाणी गोळ घातलेला आहे. आपलं निघा काढा काढा. पाक्या झाली तुझी काशी. अरे करायला गेलो वाशी झाली काशी. दाजी तू माझा दाजी सांग काहीतरी काढायला. एक काम करा हे ना बाबण्याला लय भारी मुडपा काढते तो. मला म्हणत होता नाही का नॉलेज नाही काढा आता मुडपा. अहो मी तुमची गंमत करीत होतो. गुरुजी त्याला मरू द्या इथंच. ते बियाणं नाटक करते जाऊ द्या. ऐका गुरुजी काय होतं मी सांगतो. आता या लोकशाहीमध्ये राहायचं म्हणलं माणूस चुकतो ना कधी कधी. काइंडली ऍडजस्ट करायचं आपलं काम आहे का नाही गुरुजी आपल्यासाठी त्या काढू. आता उद्या तुम्ही म्हणताय म्हणून काढतो. अरे लय बरं वाटतंय लय. ओके निघाला मुडपा निघालं ना बस आधीच्या बोकांडी. कुठं माझ्या डोक्याने बसतो आता मला घे. नाटक करतो चल निघ वाटला. 1000 वेळा सांगितलं या पाक्याला असं काय कुठाने करीत नको जाऊ. पाय मुडपायची काय गरज होती का तुला. किती वेळा सांगितलं. गुरुजी होता म्हणून वाचलास. मग पुन्हा जर नाटक केलं असा चेबीन का नाही धरून बघ. त्या उगा एज्युकेशनल फील्डचा माणूस आहे इमोशनल माणूस आहे म्हणून जमलं. कशाला मोकार पाय मुडपून घेतो रे म्हणलं होतं तुला. झालं का पाय बरं. कशाचा पाय मोडापला आणि काय नाटक करताय बियाणं. नालाय का. आता तू खरोखर मरायला लागले ना तरी तुझ्याकडे लक्ष देणार नाही. ही 100 किलोची गोण उचलून माझी पाठ दुखायला लागली. नाटकं करते. ह्याला मरू दे तिकडेच मुर्द्याला. अहो तुम्ही या घरात तुमची पाठ सोडून देते दुखत असेल लय. अरे सांदी कोपऱ्यात उभा एकला कधीचा लाज ना कशाची तक्रार नाही. भास वाटतो या हे खरं का सपान सुखाच्या या जगण्याला तार नाही. अरे राख झाली जगण्यात. इश्क में हम तुम्हें क्या बताए किस कदर चोट खाए हुए है. धडकला असतात. पाक्या जाऊ दे मित्रा नका काळजी करू. अरे आपण परत प्रयत्न करू ना. अपयश यशाची पहिली पायरी असते. त्याच पायरीवर त्या गुरुजीने डोकं आपटू माझा जीव घेतलाय. इस्कूट करून टाकला सगळा. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं त्या गुरुजीने. पाक्या तुला सांगतो टेन्शन घेऊ नको. त्या गुरुजीला सोडत नसतो आपण. जाताय कुठं. अरे पण या शेवंताचं करायचं काय आता. काय उपयोग काय आता. आता ती माझ्याशी बोलणार नाही. ती रागावली आहे माझ्यावर. अरे पाक्या असं नसतं भाऊ. हे बघ बाई माणसाचा राग आहे ना कायमचा नसतो. आपण आहे ना परत काहीतरी शक्कल काढू. हो रावसाहेब काय शक्कल काढता आता. ते सायराट करून झालं. ते तुम्ही काय सहानुभूती का काय म्हणली ते झालं. आता काय करायला पाहिजे नेमकं. तू काय मिठाचे खडे घेऊन हिंडतो का रे धोत्र्यात तुझ्या भाड्या. जेव्हा बघून मिठाचा खडा टाकतो. तूच पण होतीये भाड्या. तुला धानला पाहिजे कुत्र्याच्या ऐकत. रावसाहेब राव मी याला एवढी मदत करतो. बघा राव मला कसं वर तोंड करून तुमच्या आईला तुमच्या का बसा भांडू नका. माझ्या डोक्यात एक शक्कल आलेली. रावसाहेब पाया पडित हो शक्कल नको.
काहीतरी चांगलं करा. त्या शक्कलनीच अक्कल आली आता मला. पक्या आता अशी शक्कल आहे ना, शेवंत तोयासाठी ढासा ढासा रड ना. याच्यासाठी हा पक्यासाठीच तुम्हाला सांगतो, शेवंता नावाचं रसायन आपल्या लक्षात आलेलं आहे. रावसाहेब, शेवंत नावाचं रसायन असतं का? याच्या आईच, अरे रसायन म्हणजे मी तशी उपमा दिली रे तिला. म्हणजे थोडक्यात नाही का, तिच्या पर्सनॅलिटी मधलं व्यक्तिमत्व जे आहे ना ते आपल्या लक्षात आलंय. ती आहे ना शेवंता, तुझा जेवढा तिरस्कार करते का नाही तेवढा तुझ्यावर प्रेम पण करते. नेते, तुमचा उपमा पोहे शिरा बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही 8ला ऍडमिशन घेतलं ना तेव्हा हे बेन सायन्सला होतं, याला नाही कळायचं ती. नाही पण ती तुझ्यावर तेवढं प्रेम करते बरं का पक्या. रावसाहेब एकदम खरं बोललात तुम्ही. हा लय प्रेम करते ती, लय जीव आहे तिचा माझ्यावर. म्हणजे शेवंताचं रसायन मला कळलेलं आहे. म्हणजे तिथं माझ्यावर असलेलं जीवशास्त्र म्हणजे जीव ते बी मला कळलेलं आहे. अहो मगाशी असं पायाला हात लावून म्हणायची, इथं दुखतंय का, तिथं दुखतंय का, इथं दुखतं. केवढी काळजी आहे तिला माझी. नाही बरोबर आहे, पण भौतिकशास्त्र म्हणजे ही भौतिक परिस्थिती बघता हे जरा अशक्यच दिसतंय. भौतिक मला असं वाटतं तुझ्या डोक्यात दगडच घाला जाऊ दे दोस्त आहे आपला. मी काय म्हणतो, अरे आपली शक्कल तर ऐकून घ्या ना, काय आहे नेमकी ती. सांगा रावसाहेब. हे बघ पक्या, शेवंताला पटवण्यासाठी तुझ्याकडे अजून एक शस्त्र आहे. कुठलं? इमोशनल ब्लॅकमेलिंग. म्हणजे नक्की काय मला कळलंच नाही. हे बघ पक्या, स्त्रिया आहे ना, स्त्रिया म्हणजे लेडीज, हा. ह्या पार नाही का भावनिक असतात. भावनिक. हा, त्यांचं म्हणजे आपण असं एक सांगायला नेते, सभेत भाषण दिलेवानी नका ना पसारा मांडू, थोडक्यात सांगा ना. मला तर असं वाटतंय तुम्ही श्रीकृष्ण आणि अर्जुन. तुझं ना एकदा 3 वेळा मासा बनून 3 वेळा डोळा फोडीन मी. अरे उजडे चमन, अरे त्याला भाषा सौंदर्य म्हणतात. लॉंगेज कळलं का? हा, तुला सांगू का, तू एकदम ना त्या शेवंताला भावनिक असं ब्लॅकमेलिंग करायचं. भावनिक ब्लॅकमेलिंग म्हणजे काय करायचं नेमकं? बघ, तू तिच्या घरी जायचं आणि दाजी कुठं बाहेर गेलेला असेल ना, तू तिला डायरेक्ट भेटायचं, म्हणजे तिच्या संग बोलायचं. अयो लाख बोलायला जाईन, पण ती याच्या संग बोलली पाहिजे ना. अरे पुढं आहे ना आपल्याकडं भाऊ, कशाला तू तिळ तुटतो. ऐक माझ, ती जर तुझ्या संग नाही बोलली बा, काय सांगता येत ना आपल्याला. नाही बोलली तिला डायरेक्ट म्हणायचं, शेवंता तुझ्यासाठी मी विष पिऊन आत्महत्या करीना. शेवंता तू जर का नाही म्हणली मला तर मी विष पिऊन आत्महत्या करीन. अयो, आणि ती जर का पी म्हणली तर मी मेलो ना. मग ती अशी लगीन नाही, काही नाही, माझा गुंजा होणार. अरे पक्या आहे बघ, आता डेफिनेटली बा आपल्याला काय माहिती नाही ना याच्यातलं. आता तो समजा वीज घेतलं, ती घे म्हणली, कदाचित ते नाही पण म्हणन नाही का, पण आपल्याला याच्यातून हे कळण ना का बा तिचा तुझ्यावर जीव आहे का नाही, प्रेम आहे का नाही, लव आहे का नाही, आहे का नाही. हे बरोबर आहे. अरे आपल्याला कळलं पाहिजे ना तिचा तुझ्यावर जीव आहे का नाही. आपण रावसाहेब, हा, ही विषाची बाटली आणायची कुठून? अरे इथूनच एखादी घ्यायची, खोकल्या बिकल्याची बाटली चांगली निर्म्यानी धुवायची आणि त्याच्यात सरबताचं पाणी भरायचं. अयो, सरबत होय. हा, आता जीव भांड्यात पडला माझा. मला वाटलं आता करत विष पिऊन मरते की काय, नाटक करायचंय ना. ती जर म्हणली ना पाक्या घे, तर घ्यायचं थोडं सरबताचं पाणी, त्याला काय तेवढं तुझ्या कलेजाला थंड मिळेल. सरबताचं पाणी. थांबा, आता सगळा पिक्चर माझ्या डोळ्यासमोर आला. मी विष प्यायला जाणार, ती मला अडवणार, म्हणणार नको पिऊ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आमच्या दोघांचं सूत जुळणार. मी परत विष प्यायला गेला तर ती माझ्या गायात पडणार आणि मग ती दाजीला घटस्फोट देणार आणि मग आमचं लग्न होणार. तुझं लग्न झालं ना, आपण लगेच सुपारीचा कार्यक्रम बी उरकून घेऊ. सुपारी येणार करी सुपारी कुठं आली मध्येच नाही झालं. पहिले साखरपुडा उरकून घेऊ आपण. साखरपुडा तुमच्या नानाची टांग. अरे
शेवंटू ए शेवंती आले हाय शेवू. मर तिकडेच दुचक्या पाय मुडपायचं नाटक करतो सोय. शेवंता तू चिडू नको ना. हे सगळं तुझ्यासाठी केलं मी. तुला माहिती ना मला तुझ्यावर किती प्रेम येते. अरे चुरीत घाल तुझे प्रेम आणि त्यातून ना वरून घासलेट होत. अगं असं चिडू नको. अगं हे नाटक सगळं तुझ्यासाठी केलं. लहानपणापासून तू कधी भेटची नाही याचा विचार करतो. तुझ्यावर प्रेम करतो. दुसऱ्या पोरीकडे बघितलं मी नाही डुंकून कधी. फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे एवढं डोक्यात ठेवलं होतं. तू जर का मला नाही म्हणली ना तर ही विषाची बाटली घाटाघाटा पिऊन आत्महत्याच करीन मी. मग काय वाट पाहतोय उरक की लवकर. मग होय विचार बदलले का काय. मी खरंच पिण्याला आत्महत्या करीन. लवकर उरक. अरे काहीच कसं वाटत नाही ना. येतच मगाची रिहर्सल केली होती. अरे उरक पटकन. मी नक्की पिन बरं का. पी. तुला मा प्रेमाची किंमत नाही का. तुला खोटं वाटतंय ना. गोट गोट. शेवंता देवाचं नाव घेतो. तुला शेवटचं बघतो आणि स्वतःला संपवतो आता. नाटक करतोय. शेवंता मी पुढच्या जन्मी नक्की तुझ्यावर प्रेम करेन. तुझ्याशी लग्न करीन. अरे खरंच पिले का काय निवेश. शेवंता या जन्मात तुझ्यासाठी हे बहुत नच्छे. पण पुढच्या जन्मात मी तुझ्यासाठी पुन्हा येईन मी. हळू नाही तर मी असाच मरीन. वहिनी काय झालं हे. व्हॉट इज द हॅपनिंग. काय केलं हे. तुम्हाला सांगतो नेते माझ्या मित्राच्या आवडी निवडीच वेगळ्या हो. बालमित्र आहे माझा हो. अहो आम्ही कधी बाजारात गेलो ना यांनी कधी चांगलं फळ नाही घेतलं. याची कायम डंकी मालावरच नजर. अहो याला 50 शाळा म्हणलं लग्न कर यांनी पुरीचे स्थळ नाही बघितले. लग्न झालेल्या बाईवरच नजर याची. बाबले इकडे हे सगळं होऊ दे. तुला कुत्र्याच्या ऐकत आणतो का नाही. पाक्या अरे मला तुझ्या प्रेम कधीच खरं नाही वाटलं रे. मला वाटलं तू नेहमी नाटकच करतोय. हे नाटक नव्हतं शेवंता. हे नाटक नव्हतं. अहो पण वहिनी आता त्याचा काय उपयोग आहे सांगा मला. युजलेस झाला ना ह्यो इथं या ठिकाणी. असं कसं झालं गेली पाट्या मारून तुला. तुला माझी शेवटची इच्छा विचार. काका बाळ तुझी शेवटची इच्छा काय आहे. माझी शेवटची इच्छा फक्त शेवंतानी मला मरताना तरी वय म्हणाव एवढीच. वहिनी कस करतो मग. हॅलो ती बघा ना मी याच्याकडे येऊ मकारच मारत. कुठे राहिले तुम्ही. गुरुजीकडे. अहो लवकर या घरी. ते पक्याने विष पिलंय. त्याला दवाखान्यात नाहीच आपल्याला. अरे दवाखान्यात न्यायचं हे प्लॅन मध्ये नव्हतं. अरे रावसाहेब हे बघ पक्या याच्या पुढं आता काय करायचं. व्हॉट आर यू डुईंग. आपल्याला काय माहिती नाही. फक्त तो दाजी आहे ना गुरुजीला घेऊन नाही आला पाहिजे म्हणजे झालं. तो गुरुजीला घेऊन आला तर माझी गुरुजी करन त्यो. काय झालं. अहो हे पक्याने विष घेतलाय. काय म्हणून घेतलं. हा लग्न व्हाय ना म्हणून का काय. गुरुजी येतो गुरुजी. ही विषयाची बाटली अख्खी प्यालाय तो. अख्खी? हा याला तर साफ करावं लागेल रे. हा आतून बाहेरून साफ करावं लागेल. दाजी जा निर्म्याचं मिठाचं पाणी घेऊन या आणि नारसाळ पण घेऊन या. कशाला गुरुजी कशाला. नाही घ्यावंच लागेल. त्याशिवाय वीस कसं बाहेर येईल. अहो गुरुजी मेलेला माणसाला असं करू नये. त्याला सुखाने मरू द्या. पुढं घालणार आहे तुम्ही. आता मी घालतो बरोबर. त्याने आणलं तो नर्सरी.
अरे दाजी कुठं भेटशी रे बाप नाही वाईस पे गुरुजीचं मन मोडू नकोस. नको. 90 ml घे. हा? 60 ml घे. नको मला अरे नको. छान बसा बरं का. आता जर तुम्ही नाही ना घेतलं तर मग 108 बोलून दवाखान्यात जावं लागेल. ए धर धर धर. थांबा थांबा तुम्ही. गुरुजी मला माफ करा. मी विष नाही प्यालो. मी सरबत प्यायलो होतो. मला आहे ना वास होऊनच कळालं होतं हे सरबत आहे म्हणून. मेल्या म्हणजे आज पण तुझे नाटकच होतं होय. तू मर तिकडेच. हो चला घरी. मला याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. मर तिकडेच तू. जेवंत हो चला हो तुम्ही घरी. दाजी ओ गुरुजी काय राव तुम्ही आज परत प्रेमाचा इस्कूट केला या ठिकाणी. हे बघ पाका असं बळजबरीने प्रेम नसतं रे मिळत. हा झालंय तिचं लग्न आता दे विचार सोडून. गुरुजी हा मला माहिती आहे बळजबरीनं प्रेम नसतंही मिळत. तिचं लग्न झालं ही बी मला ठाव आहे. खरं सांगू गुरुजी या गोष्टीचा विचार करी. बळजबरी नको आहे मला. जे काय पाहिजे ना ते हक्कानं पाहिजे, विचारानं पाहिजे. मी नक्कीच या गोष्टीचा विचार करीन गुरुजी. पण आता काही नाही सांगू शकत तुम्हाला. मला माफ करा गुरुजी. आणि भाड्यांनो हा अशी शक्कल लढीचा तुमच्या माय घालेनो ताबा तुमच्या आई. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला हे दाखवायचं होतं की प्रेम हे प्रेमाने मिळवता येतं. त्यासाठी बळजबरी करायची खरंच गरज नाही आहे. मित्रांनो, जर तुमच्या प्रेमाचं लग्न झालं असेल तर तिचा संसार कसा होईल, कसा चांगला होईल आणि तिचं आयुष्य किती सुंदर होईल याचा जास्त विचार करा. तिचं लग्न, तिचा संसार या गोष्टी उद्ध्वस्त करण्याचा कधीच विचार करू नका. याने तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. आपण म्हणतो ना की त्यागात प्रेम असतं, तर तो त्याग करायला शिका. आणि असं जे चिन्ह दिसतंय ना तुम्हाला त्याच्यावर असं क्लिक करून लाईक करा. आणि हा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा. आणि धमाल प्रोडक्शनला सबस्क्राईब करा. आणि ते छोटं बेल आयकॉन दिसतंय ना ते दाबा. हा आणि जरा आहे ना एपिसोडला कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉडक्टची जाहिरात आमच्या धमाल प्रोडक्शनवर उचापात्या या वेबसिरीजमध्ये करायची असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्याच्यावर जाऊन कॉन्टॅक्ट करायचा, मेसेज करायचा आणि पाहत राहायचं उचापात्या हा कार्यकर्त्यांचा.